तर कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं न्यायालयाने म्हटलेलं आहे। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती नाहीये। कोकाटेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून सध्या दिलासा मिळालेला आहे, कारण सध्या त्यांना अटक होणार नाही, अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे। पण कोकाटेंची शिक्षा मात्र कायम आहे, जी नाशिक सत्र न्यायालयाने दिलेली होती ती आता कायम आहे। अटकपूर्व जामीन त्यांचा सध्या मंजूर झालेला आहे, कारण सध्या ते रुग्णालयामध्ये आहे। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोकाटेंना सध्याच्या क्षणाला दिलासा मिळालेला आहे। तात्पुरत्या स्वरूपात त्यांची अटक टळलेली आहे। कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय जो असेल तो मात्र विधानसभा अध्यक्षच घेतील असं न्यायालयानं म्हटलं। तर या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये नेमकं काय घडलेलं आहे त्याचे महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेऊया। कोकाटे पोलिसांना शरण आलेले नाहीत, त्यांची तब्येत कशी आहे असं न्यायमूर्तींनी विचारलेलं आहे आणि त्याच्यावर सरकारी वकिलांनी माणिकराव कोकाटे यांची एंजिओग्राफी करण्यात आली आहे असं सांगितलं। कोकाटेंच्या अर्जावर जेव्हा सुनावणी झाली तेव्हा नेमकं कोर्टामध्ये काय घडलं, सुनावणी दरम्यान कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झाले ते आपण पाहतोय। न्यायमूर्तींनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात सरकारी वकिलांनी नेमकं काय सांगितलं हे आपण बघितलं। कोकाटेंनी फसवणूक केलेली नाही असं कोकाटेंच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान मुद्दा उपस्थित करताना सांगितलं। त्यानंतर सरकारी वकील म्हणाले की माणिक आणि विजय कोकाटे यांनी एकच शिधापत्रिका असूनही 2 घरं लाटली आणि सरकारी वकिलांच्या या म्हणण्यावर आणखी पुढे मुद्दा उपस्थित करण्यात आला त्यांच्याकडून, तो म्हणजे पिस्तूल परवानगी घेताना 25 एकर जमिनीचा उल्लेख केला गेला असंही सरकारी वकील म्हणाले। न्यायमूर्तींनी त्यावर विचारलं, तुमचा निष्काळजीपणा यातून वारंवार समोर येत आहे। सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी केलेली ही टिप्पणी आणि त्यापुढे ते म्हणाले, शेतीचा उल्लेख तुमच्या प्रतिज्ञापत्रात का नाही हा प्रश्नही न्यायमूर्तींनी उपस्थित केला। पुढे न्यायमूर्तींनी कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला। कोकाटेंच्या अर्जासंदर्भात सुनावणी झाल्यानंतर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले। न्यायमूर्तींनी नेमकं काय विचारलं कोर्टामध्ये या सगळ्या सुनावणी दरम्यान ते आपण बघतोय। कोकाटे यांच्या तब्येतीमुळे जामीन मंजूर करत आहोत असं यापुढे न्यायमूर्तींनी म्हटलं। कोकाटे यांना 1 लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन देतोय असंही यावेळी न्यायमूर्तींनी सांगितलेलं आहे। कोकाटे यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती नसेल असं सुद्धा स्पष्टपणे न्यायमूर्तींनी या सगळ्या सुनावणी दरम्यान सांगितलेलं आहे। एकंदरीत नेमकं माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातलं हे प्रकरण काय आहे ते आपण बघूया। 1989 आणि 1994 दरम्यान नाशिकमधील कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये 2 फ्लॅट्स मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र कोकाटेंनी सादर केली। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कोकाटे प्रचंड अडचणीत आलेले आहेत आपण बघतोय। मुख्यमंत्र्यांच्या 10% या निर्मन व्ह्यू सोसायटीमध्ये कोकाटे बंधूंना प्रत्येकी 1 फ्लॅट त्या ठिकाणी मिळवता आला। यासाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाकडून सरकारला खोटी कागदपत्र सादर झाली। आपण अत्यल्प उत्पन्न गटात मोडतो, वार्षिक उत्पन्न 30,000पेक्षा कमी आहे असं प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलं गेलं होतं। घरासाठी सरकारची कशी फसवणूक केली कोकाटेंनी आपण बघतोय। आपली आणखी कुठलीही मालमत्ता किंवा जमीन नाही असं सुद्धा त्यांनी सरकारला याच्यामध्ये लिहून दिलं। मात्र 1994 मध्ये बंदूक परवाना मिळवताना मी 40-50 मजुरांना पगार देतो असं त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलं। कोकाटे कुटुंबियांची सोमठाणे या परिसरामध्ये 25 एकर जमीन आहे। कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे कोकाटे सदस्य आहेत।
दरवर्षी कारखान्याला ऊस पुरवल्याच्या बदल्यामध्ये लाखो रुपयांचं उत्पन्न हे कोकाटेंना मिळतं. खोटी कागदपत्र सादर करून सरकारची फसवणूक केल्या प्रकरणामध्ये 1995 मध्ये तत्कालीन मंत्री सुनील दिघोळे यांच्याकडून तक्रार केली गेली, जी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातली तक्रार होती. फसवणुकीचा आरोप खरा आहे असा निर्वाळा यावर नाशिक सत्र न्यायालयाकडून दिला गेला. आणि हा निर्णय देताना कोर्टानं कोकाटेंना चांगलंच फटकारलं.